नाशिकच्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा सलग 6वा दिवस आहे। गेल्या 6 दिवसांपासून हे रिंग रोड बाधित शेतकरी जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी सातत्याने आंदोलन करत आहेत। करण गायकर हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आज 6व्या दिवशी त्यांचं उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। खरं तर सुरुवातीला गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घालून देऊ, बैठक घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं, मात्र हे आश्वासन पूर्ण झालं नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आंदोलन जे आहे ते अद्यापही सुरूच आहे। करण गायकर सलग 6व्या दिवशी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। 6 दिवस झालेले आहेत आंदोलनाला, उपोषण तुम्ही करताय। गिरीश महाजन यांच्याकडनं शब्द मिळाला होता, काही नगरसेवक तुमची भेट घेऊन गेले, पदाधिकारी भेट घेऊन गेले, तुम्ही ठाम आहात का अजून आंदोलनावर आणि काय कारण? जोपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यासोबत आमची भेट होणार नाही, कारण आमचा विश्वास फक्त आता त्यांच्यावर उरलेला आहे, बाकी कोणावर उरलेला नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन आम्ही सोडणार नाही। इथून आमचा प्राण गेला तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही या ठिकाणून हटणार नाही। गिरीश महाजन यांनी असं म्हटलंय की चर्चा करू, तोडगा काढू आणि त्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावू। चर्चा केलीच पाहिजे ना, आम्ही चर्चेला नाही कुठं म्हटलोय, आम्ही तेच तर सांगतोय की तुम्ही चर्चा करा, आमचं म्हणणं ऐकून घ्या। आमची मागणी काय आहे? योग्य मोबदला दिला पाहिजे, योग्य अलाइनमेंट केली पाहिजे। आमच्या ज्या सुपीक जमिनी आहेत त्या तुम्ही नापीक दाखवून काय करणार आहात? आमचे सगळे प्रश्न समजून घ्या आणि सुटणारे प्रश्न आहेत पण ते सोडवायचे नाहीत। बिल्डर, प्रशासकीय अधिकारी या सर्व लोकांना तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी आमच्याकडे लिस्ट आहे, तुम्हाला दाखवतो मी। एवढ्या लोकांचे पैसे या बिल्डरांमुळं यांनी आत्तापर्यंत हा सगळा रिंग रोड या ठिकाणाहून जाऊ दिलेला नाही। म्हणजे शेतकऱ्याला मारायचं आणि व्यापाऱ्याला वाचवायचं हे जे धोरण आहेत, तुमच्या माध्यमातून मी दाखवतो, हे सगळे बिल्डर आहेत। या सगळ्या बिल्डरांच्या ह्या जमिनी वाचवण्यासाठी हा रिंग रोड चुकीच्या पद्धतीने केला गेला आहे। आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही गवळवाडी नाव दिलेलं आहे त्या रस्त्याला आणि मार्ग गवळवाडीतून कुठंच जात नाही, मग असं का बरं? ज्या रस्त्याला नाव गवळवाडी आहे तर तिथून गेला पाहिजे। ती अलाइनमेंट बदलली आणि मखमालाबाद ते गोवर्धन ही अलाइनमेंट टाकलेली आहे, ती आम्हाला मान्य नाही। आमच्या पिंपळगावला वडनेर धुमालाला हायटेन्शन तारा आहेत, पहिली अलाइनमेंट तर हायटेन्शनच्या बाहेरून आहे, नंतर काही राजकीय लोकांच्या, काही बिल्डरांच्या हितसंबंधासाठी तुम्ही ती मधून घेतली। विंचूर गवळीचाही प्रश्न तोच आहे की यांचे जे हितसंबंधित लोक आहेत यांना वाचवण्यासाठी जे चाललंय ते आम्ही खपवून घेणार नाही। योग्य अलाइनमेंट, योग्य मोबदला आम्हाला लागेल। योग्य अलाइनमेंट, योग्य मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे, मुख्यमंत्र्यांची आमची भेट झाली पाहिजे आणि तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील, उपोषण असं सुरू राहील असा एकूणच इशारा जो आहे तो आंदोलनकर्ते देत आहेत। त्यामुळे या उपोषणाच्या संदर्भात आता शासन स्तरावर नेमका काय निर्णय घेतला जातो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।